नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखाच्यामध्ये आपले स्वागत करत आहे. समोर चमचमीत मसालेदार प्रॉन्स पाहून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आणि अरे वाह! मस्त असे प्रॉन्स आपल्याला दिसत आहेत. चपाती, भाकरी किंवा रोटी यासोबत टेस्ट असे मस्त लागणारे हे प्रॉन्स दिसून बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला खाण्याची इच्छा झाली असेल. चला तर मित्र-मैत्रिणींनो, यासाठी लागणारं साहित्य काय-काय आहे ते आपण पाहून घेऊया. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. यासाठी आपण फ्रेश प्रॉन्स घ्यायचे आहेत. एक साधारण आपण 1 वाटा प्रॉन्स होईल, तेवढे प्रॉन्स म्हणजे साधारण एका ह्याच्यामध्ये आपल्याला एक 15-20 तरी प्रॉन्स असतील, एवढे आपण 1 किंवा 2 वाटे घ्यायचे आहेत, किंवा तुमच्याकडे किलोवर मिळत असेल तसे घ्या. ते मी साफ करून घेतलेले आहेत. लांब चिरलेले 2 मोठे कांदे घ्यायचे आहेत आपण इथे. बारीक चिरलेले 2 कांदे घ्यायचे आहेत. नंतर आपण इथे बघू शकता मी 2 प्रकारचे कांदे घेतले, एक लांब चिरून आणि बारीक चिरून. टोमॅटो घेतलेले 1 मोठे चिरून. एक साधारण 8 ते 10 मी लसूण पाकळ्या घेतलेला आहे. 1 चमचा मी इथे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. 2 चमचे मी कोळी मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा आपण नंतर गरम मसाला घेतलेला आहे. नंतर आपण इथे तमालपत्र्याची पानं घेतलीत मी 2 मी हिरव्या वेलच्या घेतल्या 2 ते 3 आणि दालचिनी आणि तेल घेतलेलं आहे 2 मोठे चमचे आणि चवीपुरती मीठ. इथे आपण प्रॉन्स अगोदरच साफ करून घेतले होते. इथे मी पॅन ठेवला आणि पॅनमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. आपण जी प्रॉन्सला ग्रेव्ही आहे ती पहिली करून घेणार आहोत. इथे मी खोबऱ्याचा अजिबात वापर नाही केलेला. नंतर आपण इथे कांदा घालून घेतलेला आहे. 2 मोठे कांदे जर लहान असतील मीडियम असतील तर आपण ते 3 घ्यावेत इथे. कांदा मस्त परतून घेऊया. कांदा आपला थोडा शिजत आला की नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत आणि लसूण. 1 टोमॅटो आणि साधारण 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या. इथे लसूणचा वापर मी जास्त केलाय. आणि मी आलं लसूणची पेस्ट सुद्धा घेतलेली आहे आणि लसूण पण वेगळा घेतलेला आहे. मस्त कांदा अगदी लालसर परतून घ्यायचा आहे. नंतर आपण तो मिक्सरमधून वाटून घेणार आहोत हे सगळं मिश्रण थंड झाल्यावरती. नंतर आपण एक पॅन ठेवणार आहोत आणि पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. इथे मी मगाशी 1 चमचा तेल वापरलेलं मोठी पळी आणि आता उरलेलं तेल आपण इथे घातलेलं आहे. तेलमध्ये आपण 2 हिरव्या वेलची घालणार आहोत, म्हणजे छोटी वेलची, थोडीशी दालचिनी, 2 तमालपत्र्याची पानं. ती फ्राय झाली की त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घातलेली लगेच. थोडी परतून नंतर लगेच आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत बारीक चिरलेला. कांदा आपण व्यवस्थित लाल होईपर्यंत मस्त परतून घेणार आहोत. कांदा मऊ अगदी शिजून घेणार आहोत व्यवस्थित आपण. बघायला इथे कांदा आपला थोडाफार शिजायला लागलेला आता इथे. कारण कांदा जर आपण व्यवस्थित शिजून घेतला ना तर तो बाजूला म्हणजे ग्रेव्हीला सोडून असा पाणी सुटणार नाही वगैरे. त्यामुळे तो व्यवस्थित आपण एक मस्त शिजवून घ्यायचा आहे कांदा. नंतर आपण त्यामध्ये प्रॉन्स आपल्या ज्यात कोलंबी साफ केली होती ती घातलेली आहे. इथे मी कोलंबीचे वरचे जे कव्हर असतं ते काढलं नाहीये. फक्त तोंडाकडचा आणि शेपटाकडचा भागच काढलेला आहे. त्याचा कव्हर मात्र मी तसाच ठेवलेला आहे. व्यवस्थित मी परतून घेतलेले ते. कोलंबीचा रंग बदलायला लागतो म्हणून आपण बघायला ते थोडाफार आता काही ठिकाणी आपल्याला लालसर रंगाला दिसत आहे. साधारण आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून ती कोलंबी म्हणजे शिजवून द्यायची. मस्त असा कोलंबीचा सुगंध येत आहे. आणि आपण बघाल बऱ्यापैकी आपल्या कोलंबीचे जे रंग आहेत ते सुद्धा बदललेले आहे. नंतर आपण इथे आपला हळद आणि गरम मसाला घालून घेतलाय. त्यानंतर आपला घरगुती मसाला की मी इथे कोळी मसाला वापरत आहे. तुम्ही कोळी आगरी मसाला वापरा किंवा घरगुती मसाला तो आपण घालणार आहे. तो परतून झाला ना की त्यानंतर आपण आपलं जे वाटण मगाशी वाटलं होतं ते घालायचं. सुरुवातीला आपण हा मसाला घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायची. साधारण 1 मिनिट तरी आपण ती छान परतून घेऊया म्हणजे जेणेकरून सर्व मसाला
सर्व प्रॉन्सला व्यवस्थित लागेल. आता आपली बघायला आपण परतून झाल्यानंतर कोलंबीचे थोडंफार तेलही सुटायला लागलेलं आहे बाजूला. नंतर आपण तो जो मसाला मगाशी आपण वाटून घेतला होता तो घालून घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटोची आपण ग्रेव्ही केली होती एक, ती घालून घेतली. ती घातल्यानंतर आपण ते एकदा परतून घेणार आहोत. प्रॉन्स आपण जेव्हा मगाशी वाफेवर शिजवले थोडे मसाल्यावरती परतून घेतले तेव्हाच ते बऱ्यापैकी शिजून होतात. त्यांना वेळ नाही जास्त लागत आणि प्रॉन्स जास्त शिजवायचे पण नाहीत, म्हणजे एकदम कडक होऊन जातात. म्हणजे ताट असं म्हणजे त्याचं जे मांस असतं ते सॉफ्ट राहत नाही. त्यामुळे जास्त वेळ ती शिजवून द्यायची नाही. एक साधारण 10-15 मिनिटांमध्ये होऊन जाते. नंतर आपण ते वाटणाचं जे थोडं पाणी होतं ते सुद्धा घातलेलं आहे. एकदा पूर्ण मिक्स करून घेऊया. मी पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. चवीपुरती मीठ सुद्धा आपण आता घालून घेणार आहोत त्याच्यावरती. ग्रेव्ही आपण बघाल मी त्याच्यामध्ये पाण्याचा वापर जास्त केलेला नाही, फक्त वाटणाचं थोडं आपण पाणी घातलेलं आहे. कारण आपल्याला एक मस्त चमचमीत असा प्रॉन्स मसाला बनवायचा आहे. झाकण ठेवून एक साधारण मी 3 ते 4 मिनिटं परत शिजवून देणार आहे. गॅसची फ्लेम मात्र इथे कमीच ठेवलेली आहे. आपली 4 मिनिटं झालेली आहेत. मस्त असा सुगंध येतोय आणि आपण बघाल वरती मस्त तेलाचं असं वरती तवंग आलेलं आहे आणि टेस्ट त्याच्यामध्ये ते सुगंध एकदम मस्त असं दरवळतोय. अशा प्रकारे आपले प्रॉन्स तयार झालेले आहेत. वरून थोडीशी कोथिंबीर घालून आपण आता घेणार आहोत. मित्र-मैत्रिणींनो, चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच नॉनव्हेजच्या अनेक रेसिपी पाहायला मिळतील. त्याही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडली तर नक्कीच ती इतरांकडे शेअर करा. धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. चपाती, भाकरी, रोटी यासोबत मस्त असे लागणारा हा प्रॉन्सचा मसाला चमचमीत आपण नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि तुमची रेसिपी कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.